मानसशास्त्राच्या अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या. मानसशास्त्राला इंग्रजीत सायकोलॉजी असे म्हणतात. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. यावरून आत्म्याविषयी विचार करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या प्रचलित झाली. ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्याने डी ॲनिमा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली. त्यांनी आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची पहिली व्याख्या केली. प्लेटो यांनी आपल्या रिपब्लिक या ग्रंथातून व्यक्तिभिन्नतेसंबंधी विचार मांडणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. पुढे मॅक्डोगल यांनी मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवमिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या केली. विल्हेम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या वुंट यांनी केली. सिग्मंड फ्राइड यांनी मानवी मनाचे बोध व अबोध असे दोन भाग मांडले. अबोधावस्थेतील अनुभवांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली. जे.बी. वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली.